शेंदूर धनाघाट वरुड आणि मोर्शी नगरपालिकेची निवडणूक जेव्हा कधी होईल तेव्हा भारतीय जनता पक्ष तरुणांना संधी देणार आहे। दुधाच्यासाठी ट्रक फोडणारा, टँकर फोडणारा हा आमदार आता दुधाचे रेट कमी झाले तेव्हा तोंड उघडायला तयार नाही। शासकीय फंडातूनच ॲम्ब्युलन्स आले तर त्याच्यावर स्वतःचे मोठे मोठे फोटो लावून पेशंट नसताना विनाकारण फिरवून सायरन वाजवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। आपल्याही जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये रेतीची तस्करी असो, रेतीच्या तस्करीच्या माध्यमातून 15-15 लाख रुपयेचा हप्ता वसुली असो, चौकशीमध्ये बाहेर येणारच आहे। 3 ऑगस्ट या दिवशी माननीय आपल्या मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर अनिल जिमोडी यांचा वाढदिवस। त्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आपण नेमकं त्यांच्या गेल्या 10 वर्षापासून या मतदारसंघामध्ये त्यांचं केलेलं कार्य आणि त्यांनी ज्या विविध योजनेच्या माध्यमातून विकास निधी जो खेचून आणलेला आहे आणि त्या विकास निधी सध्या काम सुरू आहे, त्या संदर्भात आपण नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते त्यांच्या कार्यकर्त्यांना काय संदेश देतील। सर, सर्वप्रथम नमस्कार। चुडामणी न्यूज पोर्टलतर्फे आपलं स्वागत सर। आणि सर्वप्रथम तुम्हाला चुडामणी न्यूज पोर्टलतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। सर, आपल्या गेल्या 15 वर्षापासून जे तुमचं कार्य चालू आहे मोर्शी मतदारसंघामध्ये आणि आपण आमदार असताना, मंत्री असताना वरुड मोर्शी मतदारसंघात खूप मोठ्या प्रमाणात निधी तुम्ही खेचून आणला, त्या संदर्भात आणि तुमचे जे ते 3 ऑगस्टला जो मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा होणार आहे, नेमकं तुम्ही कार्यकर्त्यांना काय मेसेज देऊ शकाल सर? 3 ऑगस्ट हा माझा जन्मदिवस आहे आणि दरवर्षी सेवाभावी कार्यक्रम आणि एक कार्यकर्त्यांचा भेटण्याचा योग या माध्यमातून वाढदिवसाच्या निमित्तानं साजरा केला जातो। कार्यकर्ते उत्साही असतात, आजही कार्यकर्ते उत्साही आहेत, परंतु या कोरोनाच्यामुळं गर्दी करणंसुद्धा योग्य नाही आणि आज या कोरोनामध्ये अनेक आमचे सहकारी सोडून गेले, बूथ प्रमुख सोडून गेले। कोरोनामुळं सगळ्यांवर संकट आलं। त्यासोबतच आता महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये अतिवृष्टीमुळं 250च्या वर लोकांना जीव गमवावा लागला, अनेक लोक बेघर झाले, देशोधडीला लागले आणि अशा काळामध्ये वाढदिवस साजरा करणं हे मनाला पटणारं नाही। आणि त्यामुळं माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की वाढदिवसाच्या तुमच्या शुभेच्छा माझ्याप्रती असलेल्या सद्भावना ह्या सदोदित आहे। आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून निश्चितपणे माझ्यापर्यंत पोहोचू शकता। मी वैयक्तिकरित्या असं ठरवलं आहे की केकतपूरला जे गोरक्षण आहे त्या गोरक्षणामध्ये 11 वाजतापासून मी गोसेवा करणार आहे, गायीचे आशीर्वाद घेणार आहे, तिथे स्वच्छतेचं काम करणार आहे आणि त्या गोसेवेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या निमित्तानं पुढील कार्यासाठी निश्चितपणे आशीर्वाद घेणार आहे। आणि म्हणून वाढदिवसाचा जाहीर कार्यक्रम कोणताही करायचा नाही असं मी ठरवलेलं आहे। या कोरोनाच्या काळामध्ये सगळे लोक खूप मोठ्या संकटातून गेलेले आहेत, बेरोजगारी निर्माण झालेली आहे आणि लोकांना इलेक्ट्रिकचे बिलं भरण्यासाठी सुद्धा पैसे नाही। एवढंच नाही तर शेतकऱ्याचे मागच्या काळामध्ये, देवेंद्र फडणवीसाच्या काळामध्ये शेतकऱ्याचे कृषी पंपाचे कनेक्शन कापल्या कधी गेले नव्हते किंवा DP नादुरुस्त आहे असं कधी झालं नव्हतं। DP नादुरुस्त असली की ताबडतोब त्यांनी बिल भरलं असो नसो त्याची DP दुरुस्त केल्या जात होती। परंतु दुर्दैवाने आता चारी बाजूनं संकट आहे। मागच्या वेळेसचा अवकाळी पाऊस, बोंडअळी, सोयाबीन हातात आलं नाही, संत्र्याचा बहार आला नाही, आताही मृगाचा बहार आला नाही। परंतु या सगळ्या कंडिशनमध्ये शासनाचं निर्दयी वागणं हे लोकांना अतिशय घातक ठरते आणि त्यामध्ये DPचे कनेक्शन कापणे, घरगुती कनेक्शन कापणे, अनेक लोक अंधारात या शासनानं टाकलेले आहे आणि त्यामुळं याच्याविरुद्ध संघर्ष करणं हे आता आमचं काम आहे। आत्ताच आज मोर्शीला तहसीलदारांनी अवकाळी पावसाचे दुसरा टप्पा हा दिलाच नाही आणि मायवाडीमध्ये, पिंपळखुट्यामध्ये ते पैसे दुसऱ्या लोकांनी काढले। म्हणजे जागोजागी सचिनवाजे निर्माण झाले।
एक मुंबईमधला 100 कोटीचा सचिन वाझे सापडला. तो सचिन वाझे सापडल्यानंतर 100 कोटी रुपये दर महिन्याला द्यावे लागते असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं. आणि अनिल देशमुख आता जेलच्या उंबरठ्यावर आहे. पण हे एक नाही, हे हिमनगाचं टोक आहे. आणि यांनाच पाहून आपल्याही जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये रेतीची तस्करी असो, रेतीच्या तस्करीच्या माध्यमातून 15-15 लाख रुपयेचा हप्ता वसुली असो, किंवा तहसीलदाराची ही हिंमत होते की ज्या शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे आहेत त्याचे नावं न टाकता भूमिहीन माणसाच्या नावानं पैसे टाकले आणि ते स्वतः काढून घेतले. चौकशीमध्ये बाहेर येणारच आहे. परंतु असे सचिन वाझे निर्माण झाले आणि त्यांना राजकीय वरदहस्त आहे किंवा राजकीय लोकांच्यापर्यंत हे पैसे पोचले जातात, त्याच्याशिवाय हे हिंमत करू शकत नाही, अशी सर्व परिस्थिती आहे. मोर्शी विधानसभा मतदारसंघाचं आणि विदर्भाचं खरोखर दुर्दैवच म्हणावं लागेल. कारण मागच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसाच्या काळामध्ये विदर्भामध्येही पैसा आला, मोर्शी विधानसभा मतदारसंघामध्ये तर सर्वात जास्त पैसा आला. म्हणजे आपण माननीय नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून नांदगाव पेठ ते पांडुर्णा रस्ता असो, किंवा वरुड ते आमनेर रस्ता असो, नागपूरपर्यंत जाणारा रस्ता असो, त्याच्यावरचे पुलं असो, किंवा चांदूर बाजारपासून मुर्शीपर्यंत येणारा रस्ता, इकडे मुलताईवरून येणारा वरुडपर्यंतचा तिकडे आष्टीपर्यंत जाणारा रस्ता, हे सगळे मोठे कामं झाले. एवढंच नाही तर आताही जे कामं सुरू आहे 143 कोटी रुपयाचे हायब्रिड ॲन्युटीचे कामं, म्हणजे हातुर्ण्यापासून काचुर्णा, मांगरोळी, जरूड, टेंभुरखेडा, वरुड हा एवढा मोठा रस्ता. त्याचप्रमाणे तिकडे पाळा, सालबर्डी, डोंगरयावली, त्यानंतर हिवरखेड हा मोठा रस्ता. म्हणजे असे मोठे रस्त्यासाठी 143 कोटी रुपये. त्याचप्रमाणे CMJSYमध्ये आमनेर रसूलपूर रस्ता असो, किंवा मांगरोळीपासून अमलापूरचा रस्ता असो, हे सर्व कामं माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेल्या फंडामधून झाले. आताही वरुड, मोर्शी आणि शेंदूरजना घाट गेल्या 5 वर्षात म्हणजे खर्च करू शकले नाही एवढे पैसे आपण दिले. आज शेंदूरजना घाट नगरीचं जर रूप पाहिलं तर शेंदूरजना घाट नगरी बदलून गेलेली आहे. उंच पुलं झाले, नदीची संरक्षक भिंत झाली, रस्ते झाले, रस्ते विभाजक झाले, त्यावर लाईट लावण्यात आले, स्मशानभूमी अतिशय सुंदर झाल्या. अमरावती शहराची स्मशानभूमी नाही तेवढी चांगली स्मशानभूमी शेंदूरजना घाटची झाली. एक नाही तर 2 झाली. सभागृह झाले, स्विमिंग पूल झाला, जिम्नॅस्टिक हॉल झाला. तसंच वरुडमध्ये सुद्धा 100 कोटीचं अभिवचन दिलं होतं, 100 कोटीच्या वर पैसे आणून दिले. 100 कोटीच्या वरच्या पैशामध्ये बाजारोटे असो, रस्ते असो, चौकाचं सौंदर्यीकरण असो, कॉन्क्रीट रस्ते असो, किंवा आपल्याला माहीत आहे की सभागृह असो, त्यासोबतच स्विमिंग पूल आहे, नगरपालिकेची इमारत, या सगळ्या गोष्टी परिपूर्णरित्या झाल्या. आताही 15 कोटी रुपये जे आणले ते मीच मंजूर केलेले पैसे, जे अडवलेले होते ते आता आले. तहसीलची इमारत असो, पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत असो, मोर्शीमध्ये मोर्शी नगरपालिकेची इमारत, स्विमिंग पूल, जिम्नॅस्टिक हॉल, रस्त्याचे कामं, उंच पुलाचे कामं, या सगळ्या गोष्टी. परंतु आता या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये दुर्दैवाने एकही काम, नवीन काम आलं नाही. एवढंच नाही तर जुन्या कामाची खीळ बसवल्या गेली. उलट भ्रष्टाचार कसा करता येईल याला जास्तीत जास्त महत्त्व देण्यात आलं. मग पांधन रस्त्याचा कार्यक्रम असो, नुसतं मातीकाम करून ठेवलं, आता बैलांचे पाय मोडतात आहे, आता बंड्या मोडतात आहे, शेतकरी शेतात जाऊ शकत नाही. श्रावणबाळ संजय गांधीसाठी आपल्या कार्यकर्त्यांना लावलं, 5-5 हजार रुपये एकेका केससाठी घेतात आहे. काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जशी काही पेन्शन सुरू करायची, 50 वर्षाचा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल तो श्रावणबाळमध्ये येऊन राहिला आहे. म्हणजे स्वतःचं पोट कसं भरायचं. उलट विधवा दुर्लक्षित राहिल्या
अपंग दुर्लक्षित राहिले. अपंगासाठी कोणती योजना आणल्या गेली नाही या 2 वर्षाच्या काळामध्ये. या कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे अनेक दिवसपर्यंत वरुड शहरामध्ये पहिली लाट आली, दुसरी लाट संपत आली, तेव्हा कुठं ऑक्सिजनचे सिलेंडर बेनोड्याच्या दवाखान्यात आले. म्हणजे दोन्ही लाटीमध्ये वरुडसारख्या ठिकाणी लोकांना खाजगी दवाखान्यात जावं लागत होतं, लाखो रुपये खर्च करावं लागत होते, किंवा अमरावतीच्या सुपर स्पेशालिटीमध्ये जावं लागत होतं. म्हणजे खडखुची तर मदत नाहीच, परंतु आरोग्य सेवासुद्धा या आमदारांनी उपलब्ध करून दिल्या नाही. आणि शासकीय फंडातूनच ॲम्ब्युलन्स आल्या तर त्याच्यावर स्वतःचे मोठे मोठे फोटो लावून पेशंट नसताना विनाकारण फिरवून सायरन वाजवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. म्हणजे त्यामुळं अतिशय चिल्लरबाजी, अतिशय घाणेरड्या प्रकारे भ्रष्टाचार करणं, रेतीचा भ्रष्टाचार करणं, मनरेगामध्ये भ्रष्टाचार करणं, श्रावणबाळ संजय गांधीचे गोरगरिबाचे पैसे खाणं आणि कोणताही विकासाचा निधी इथे न आणणं, अशी परिस्थिती मोर्शी वरुडची झालेली आहे. मलाच नाही तर जनतेलासुद्धा निश्चितपणे त्याचं वैषम्य आहे. परंतु आता आलिया भोगाश्री असावे सादर, आणि त्यामुळं त्यांची लाईन जरी कटली तरी त्यांना कुठेही दाद मागता येत नाही. वरुडमध्ये तहसीलदार अनेक दिवसापासून नाही, तिथे कोणतेही कामं होत नाही. मोर्शीच्या तहसीलदारांनी पैसे लाटले, लोकांना बोलायला जागा नाही. आणि त्यामुळं ह्या अतिशय भयानक परिस्थितीमध्ये मोर्शी वरुड तालुका हा चाललेला आहे. लोक अतिशय दुःखदायक मनस्थितीमध्ये आहे. राज्य सरकार ढुंकून पाहत नाही. आता मृगाचा बहार आला नाही, कोणाचं लक्ष नाही. विमा मिळाला नाही, कोणाचं लक्ष नाही. कोणतीही योजना नाही आणि परतावासुद्धा मिळत नाही. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये लोकांना धीर देण्याचं काम फक्त मी करणार आहे. सर, एक दुसरा प्रश्न आहे. सर, आपण मागच्या सरकारमध्ये कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांना खूप काही योजनेचा फायदा झाला, परंतु या आघाडी सरकारमध्ये शेतकऱ्यांना खूप काही समस्या जाणवत आहे आणि असं तर प्रत्यक्षात दिसत आहे. या संदर्भात तुमचं काय मत आहे? मी कृषी मंत्री असताना देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि विदर्भातल्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे गारपीट असो किंवा थंडीचा दव पडलेला असो, तर त्या वेळेला प्रत्येक वेळेला मोर्शी वरुडच्या शेतकऱ्यांना नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना नुकसान भरपाई मिळाली. बोंडअळीची नुकसान भरपाई मिळाली, दवाची नुकसान भरपाई मिळाली, गारपिटीची नुकसान भरपाई मिळाली. एवढंच नाही तर त्या शेतकऱ्यांना विमासुद्धा मिळाला. म्हणजे त्या काळात 128 लाख शेतकऱ्यांनी विमा काढला होता, त्यापैकी 85 लाख शेतकऱ्यांना विमा मिळाला होता. आणि कंपनीला तोटा झाला होता. कंपनीला 1007 कोटी रुपयाचा तोटा झाला होता. देवेंद्र फडणवीस गेले, उद्धव ठाकरेंचं सरकार आलं आणि दुर्दैव आणि पैसे खाऊपणा एवढा की त्या विमा कंपनीशी साठवलोटं केलं गेलं. आता विम्याचा एजंट दिसत नाही, विम्याचं कार्यालय नाही, फोन उचलत नाही. माझ्या वेळेला प्रत्येक तहसील कार्यालयात विम्याच्या एजंटला बसणं कंपल्सरी केलं होतं. आणि 138 लाख शेतकऱ्यांनी विमा काढला, तर त्यापैकी फक्त 15 लाख शेतकऱ्यांना विमा मिळाला. मोर्शी वरुडमध्ये तर विमाच मिळाला नाही. फळबागाचे ट्रिगर बदलले, त्याच्यामुळं फळबागाचा विमा मिळाला नाही. म्हणजे एवढंच नाही तर आता कोणती आपत्ती आली, फोन लावला तर विम्याचा एजंटसुद्धा फोन उचलत नाही. म्हणजे कृषी मंत्री दादाजी भुसे आले तर त्यांच्याशीसुद्धा खोटं बोलतात, एवढी विम्याच्या कंपन्यांची हिंमत झालेली आहे. कारण का सगळे चोर मौसेरे भाई, कंपनी असो, कृषी अधिकारी असो, कृषी मंत्री असो, सगळे गुरफटलेले असल्यामुळं शेतकऱ्यांना काही मिळत नाही. मागच्या वेळेला बोंडअळी आली, पैसे मिळाले नाही. मागच्या वेळेला सोयाबीन हातातलं गेलं, पैसे मिळाले नाही. मागच्या वेळेला मृगाचा बहार आला नाही, पैसे मिळण्याची कोणतीही शक्यता नाही, सर्वेक्षण केलं गेलं नाही. म्हणजे मागच्या वेळेला आमदार जिथे जिथे फिरून गेला त्या दापोरीमध्ये सुद्धा, हिवरखेडमध्ये सुद्धा कोणत्याही शेतकऱ्याला एकही रुपया मिळालेला नाही. म्हणजे अशी भीषण परिस्थिती निर्माण केली. एवढंच नाही तर पोखराचं अनुदान थांबवलं,
ठिबक सिंचनाचं अनुदान थांबवलं. त्यानंतर फळबाग लागवड योजनाकरता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना होती, म्हणजे ज्यांचं मनरेगाचं कार्ड निघत नाही ते 5 एकराच्या वरचेसुद्धा फळबाग लागवड करू शकत होते. ती योजना पूर्णतः थांबवली. जलयुक्त शिवारची अतिशय चांगली असलेली योजना, लोकांचा सहभाग असलेली योजना, ज्याच्यामुळं वरुड मोर्शीच्या पाण्याची पातळी वाढली, 2 मीटरनं पाण्याची पातळी वाढली की ड्राय झोनमधून वरुड मोर्शी आता मुक्त होऊ शकतो, ते फक्त जलयुक्त शिवारामुळं. तर ते सुद्धा जलयुक्त शिवाराचे कामंसुद्धा यांनी थांबवले. पांदन रस्त्याचे कामं ज्या पद्धतीनं आपण करत होतो की खडीकरण होत होतं, ते पांदन रस्त्याचे कामंसुद्धा यांनी थांबवले. फक्त पैसे खाण्यासाठी, मातीकाम करण्यासाठी मशिना लावण्याचं काम सुरू केलं आणि आज बैल फसतात आहे. आणि त्यामुळं शेतकऱ्यांना संकटात टाकण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. दुधाच्यासाठी ट्रक फोडणारा, टँकर फोडणारा हा आमदार आता दुधाचे रेट कमी झाले तेव्हा तोंड उघडायला तयार नाही. आता संत्र्याला बहार आला नाही तेव्हा तोंड उघडायला तयार नाही. आपल्या संत्र्याला क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये राज्य सरकारने डावललं, म्हणजे डाळिंब आणि द्राक्ष याचे नावं केंद्र सरकारला पाठवले. 100 कोटी रुपयाचा आपला लॉस झाला, त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही. आणि त्यामुळं विदर्भामध्ये येणारा पैसा, शेतकऱ्यांपर्यंत पोचणारा पैसा हा संपूर्णतः थांबला. आणि त्यामुळं शेतकरीसुद्धा अतिशय विषण्ण मनस्थितीत आहे. शेतकऱ्यांना पुरेशी वीज मिळत नाही. कृषीपंपाला बिल भरलं नाही म्हणून त्यांचे कनेक्शन कापले जातात, आणि बिल DPवर भरलेलं नाही म्हणून DP नादुरुस्त असली तर दुरुस्तसुद्धा केल्या जात नाही. शेतकऱ्याला कोंडीत पकडण्याचं काम या सरकारनं केल्यामुळं शेतकऱ्यांच्या आत्महत्यासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. कर्जमाफी केली, ती धड केली नाही, म्हणजे 2 लाखापर्यंतची कर्जमाफी पुरेशी मिळाली नाही. त्यासोबतच 2 लाखाच्या वरची कर्जमाफी अजूनपर्यंत GR काढला नाही. नियमित भरणाऱ्याला 50,000 देणार होते, नियमित भरणाऱ्याला 1 पैसा दिला नाही, त्याचा शासन आदेश काढला नाही. म्हणजे बोलायचं पण करायचं काहीच नाही. म्हणजे अशी परिस्थिती उद्धव ठाकरे सरकारने केलेली आहे. आणि आपल्या मतदारसंघाचा आमदार तर तो अक्षरशः झोपलेल्या स्थितीमध्ये आहे. आणि त्यामुळं शेतकऱ्यांची ससे होलपट होते आहे, त्यांच्या नावावर आलेले पैसेही चोर पळवतात आहे. अशी परिस्थिती मोर्शी विधानसभा मतदारसंघाची. सर, कोरोनाची पहिली लाट, दुसरी लाट येऊन गेली. या कोरोनाच्या काळामध्ये सर आपल्या तुमच्या वतीने आणि तुमच्या मित्रमंडळाच्या वतीने खूप काही सामान्य लोकांपर्यंत मदत मी पाहिली आहे प्रत्यक्षात. या संदर्भात समजा काय? कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे सामान्य जनता घरामध्ये होती, शेतकरी शेतामध्ये होता, पण मजुरांचे हाल होत होते. रोजचं काम करणारे बँडवाले असो, न्हावी समाज असो, यांचं रोजीरोटी राहत नव्हती. पण या काळामध्ये फक्त पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट 2,000 रुपये पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या माध्यमातून दिल्या गेले. आता हे ऑगस्ट महिन्यात 9वा हप्ता दिला जाणार आहे, म्हणजे 18,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जातात आहे. श्रावणबाळ संजय गांधी योजनेचे जे लाभार्थी होते त्यांना 1,000 रुपये 3 वेळा देण्यात आले. ज्या महिलांचं जनधनचं खातं होतं त्यांच्या खात्यामध्ये 500 रुपये दिले गेले. दुर्दैव हे आहे की उद्धव ठाकरे सरकारने 1 पैसासुद्धा कोणाच्याही खात्यात टाकला नाही. उलट कोरोना संपल्यानंतर इलेक्ट्रिकचं कनेक्शन कापणं सुरू केलं. आणि या कोरोनाच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष, त्याचप्रमाणे सामान्य नागरिकांनी जेवणाचे डबे देण्यापासून, शिधा आटा देण्यापासून असे अनेक प्रकल्प राबवले. आम्ही भारतीय जनता पक्षाच्या तर्फे साधारणतः 5,000 किराणा आणि याचे किट, तुम्हाला माहीतच आहे आपल्या इथेच भरले, 5,000 किट आपण वाटले. परंतु दुर्दैव हे आहे की सरकारच्या माध्यमातून, सत्ताधारी आमदाराच्या माध्यमातून कोणतीच मदत केल्या गेली नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सर्व लोकांना म्हणजे गावागावात जाऊन त्यांची भीती कमी व्हावी आणि त्यांना प्राथमिक उपचार तातडीनं मिळावा, त्याच्यासाठी 47 गावं आम्ही पायी फिरलो. आणि 47 गावामध्ये ग्रामपंचायतच्या सहकार्याने, कार्यकर्त्यांच्या सहकार्याने
औषध वाटपसुद्धा केलं. मोर्शीमध्ये उपजिल्हा रुग्णालयात पहिल्याच लाटेच्या वेळेला कमी पेशंट असताना तेव्हा ऑक्सिजनचे बेड असले पाहिजे हे मी सांगितलं. ऑक्सिजनचे बेड तयार करून घेतले. तिथल्या काँग्रेसच्या लोकांनी विरोध केला, आंदोलन केलं की इथे कोरोनाचे बेड ठेवू नका. परंतु ते ऑक्सिजनचे बेड 16 बेड तयार झाले. त्यामुळं अनेक लोकांना, मोर्शी वरुडच्या लोकांना दुसऱ्या लाटेमध्ये त्या ऑक्सिजनच्या बेडचा फायदा झाला. आमदारांनी खूप फेकमबाजी केली. म्हणजे त्यांनी सांगितलं की वरुडमध्ये 40 खाटाचं कोरोनाचं ऑक्सिजन बेडचं हॉस्पिटल राहील. ते निर्माण झालं नाही. पहिली लाट गेली. दुसऱ्या लाटेमध्ये शेवटी बेनोड्यामध्ये ऑक्सिजनचे बेड निर्माण झाले ज्यावेळेला दुसरी लाट संपत आली त्यावेळेला. परंतु गाजावाजा मोठा केला गेला. परंतु या दोन्ही लाटेमध्ये मोर्शी वरुडच्या लोकांना, विशेषतः वरुडच्या लोकांना खाजगी रुग्णालयावर अवलंबून राहावं लागलं. लाखोचं बिल द्यावं लागलं. जे गरीब लोक होते त्यांना अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जावं लागलं आणि तिथे नातेवाईकाची राहण्याची व्यवस्था नव्हती. मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सुद्धा नातेवाईकांना जाणं कठीण होत होतं. परंतु दुर्दैवाने वरुडसारख्या मोठ्या ठिकाणी एक चांगलं ऑक्सिजन बेडचं निर्मिती जी होऊ शकली असती, पहिल्या लाटेमध्येच लक्ष दिलं असतं, विरोध केला नसता तर, परंतु ती ऑक्सिजन बेडची निर्मिती या आमदाराच्या दुर्लक्षामुळं होऊ शकली नाही. ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. या कोरोनाच्या काळामध्ये आता लसीकरण माननीय पंतप्रधानांच्या निर्देशाप्रमाणे सर्वांना मोफत होते. म्हणजे राज्य सरकारने ग्लोबल टेंडर काढलं होतं, आम्ही लस विकत घेऊ, परंतु त्या ग्लोबल टेंडरला कोणती कंपनी येत नव्हती. शेवटी पंतप्रधानांनी जाहीर केलं की पूर्ण 135 कोटी जनतेला भारत सरकारच्या मार्फत मोफत लसीकरण केल्या जाईल. आणि आज सगळीकडे जे लसीकरण सुरू आहे ते फक्त पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दिलेल्या लसी, कोविशिल्डच्या लसी, कोवॅक्सिनच्या लसी ह्याच उपलब्ध आहे. म्हणजे या कोविशिल्डच्या लसीसाठी आपल्याच देशात निर्माण झालेल्या लसीचं बदनाम करण्याचं कामसुद्धा विरोधी काँग्रेसच्या नेत्यांनी, आमदारांनी हे केलेलं होतं. परंतु आता त्यांनाही समजायला लागलं आहे की याच लसी भारतामध्ये निर्माण झालेल्या जगामध्ये स्वीकारल्या गेलेल्या आहे आणि ते लसीकरणसुद्धा मोफत माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी देतात आहे. दुर्दैव हे आहे की उद्धव ठाकरे सरकार असो किंवा स्थानिक आमदार असो, पालकमंत्री असो, या कोरोनाच्या काळामध्ये सपशेल अपयशी लोकांना सेवा देण्याकरता झालेले आहे. म्हणजे ऑक्सिजनसुद्धा मिळत नव्हता. आज आम्ही 5 ऑक्सिजन सिलेंडर भरून इथे तयार ठेवले की कोणालाही समजा घरी ऑक्सिजन लागत असेल तर ते ऑक्सिजन सिलेंडर आमच्या युवा आघाडीच्या माध्यमातून दिल्या जातात. जेवढं काही करणं शक्य आहे तेवढं करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु शासनाचा जो रोल पाहिजे होता तो दुर्दैवाने यामध्ये दिसला नाही. सर, एक शेवटचा प्रश्न आहे. या अवघ्या काही दिवसात नगरपरिषद निवडणुका राहणार आहेत. या संदर्भात सर सगळे लोक कामी लागले आहेत. सर, नवीन काही उमेदवार आपल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास तयार आहे. या संदर्भात तुमचं काय प्रतिक्रिया आहे सर? निश्चितपणे शेंदूर, धनाघाट, वरुड आणि मोर्शी नगरपालिकेची निवडणूक जेव्हा कधी होईल तेव्हा भारतीय जनता पक्ष तरुणांना संधी देणार आहे. आणि आता वार्डाप्रमाणे होते, प्रभागाप्रमाणे होते, त्याप्रमाणे ठरवण्यात येईल. परंतु तरुण अतिशय प्रामाणिक असलेले, हिंदुत्ववादी भूमिका असलेले, जनमानसामध्ये काम करणारे आणि ज्यांचा वैयक्तिक स्वार्थ नसेल अशा लोकांना प्राधान्य देण्याचं ठरवलेलं आहे. कारण एक वेळा पद मिळाल्यानंतर दुर्दैवी अनुभवसुद्धा येतो की लोकांसाठी काम करण्याच्या ऐवजी स्वतःचं घर भरण्याच्याकडे ज्या लोकांचं लक्ष असतं ते लोक लॉंग टर्ममध्ये काम करू शकत नाही, प्रदीर्घ काळ काम करू शकत नाही, लोकांची सेवा करू शकत नाही. आणि त्यामुळं यावेळी नवीन उमेदवाराला निश्चितपणे चांगली संधी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नगरपालिकेकरता देता येईल आणि लोक ती अतिशय आनंदाने स्वीकारतील असा माझा विश्वास आहे. कारण लोकांना आतापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विकासासाठी आणलेला निधी
हा लोकांना ज्ञात आहे आणि संघर्ष करूनसुद्धा आपण निधी मिळवू शकतो हेही लोकांना माहीत आहे आणि त्यामुळं नगरपालिकेमध्ये निश्चितपणे भारतीय जनता पक्षाला मागच्यासारखं चांगलं यश प्राप्त होईल हा माझा विश्वास आहे.